तर सुजय विखे पाटलांनी एक अजब विधान केलेलं आहे। काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचं नाव सांगा, आम्ही दोघे मान्य नसू तर ताईंचं नाव सांगा आणि आमची सगळ्यांची नावं मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका, असं म्हणत त्यांनी भुवया उंचवणारं वक्तव्य केलंय। अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांनी हे विधान केलंय। विरोधात असणारे सुजय विखे पाटील म्हणाले तर तुतारी अजून जोरात वाजणार, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलंय। काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा। काही लोकांना समजा काही वेगळी वरची अडचण असेल तर माझं नाव सांगा, आमच्या दोघांची असेल तर ताईंचं नाव सांगा, तिघांची असेल तर अरुण मुंडेंचं सांगा, अरुण मुंडेंची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा, आमची सगळ्यांची असेल तर तुतारी वाजून टाका। संपला बाबा, त्याच्यामध्ये आता काय करायचं? माणूस कुठं झाला का अजून काय? एवढ्या पक्षात लोक आहेत। लोकांचं मत आहे की तुमचीही अडचण झाली, मोदी साहेबांचीही अडचण झाली आणि भाजपची सुद्धा अडचण आहे। लोकांना हे तिघही नको आहेत, त्यामुळे तुतारी वाजवा। आता तुतारी वाजणार तिथं निलेश लंके हे कमीत कमी 2 ते 2.5 लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार, हे तिथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने ठरवलेलं आहे। आता विरोधात असणारा खासदार सुजय विखेच जर असं म्हणत असतील तुतारी वाजवा, तर अजून जोरात ती वाजणार आणि ती लीड कदाचित 3.5 लाखाला जाईल।